विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वीच्या पुस्तकामध्ये जे एकंदर 5 भाग आहे त्याच्यापैकी पहिला भाग आपला पूर्ण झालेला आहे. त्यानंतर आपण तिसरा भाग घेतला होता. त्याच्यामध्ये कथा साहित्य प्रकार परिचय आणि त्याच्यामध्ये 2 कथा होत्या, शोध आणि गढी. तर त्या आपण पूर्ण केल्याने आता आपण परत दुसऱ्या भागाकडे येतो आहे. ह्याच्यामध्ये आता भारूड आहे, त्यानंतर काही लेख आहेत, काही पाठ आहेत, गद्य पद्य. तर त्याच्यामधलं आता आपल्याला बघायचं आहे भारूड. तर या ठिकाणी विंचू चावला हे भारूड. तसं पाहिलं तर आपण गेल्या वर्षी 11वीला पण शिकलेलो आहोतच, पण या ठिकाणी हे भारूड परत आपण बघणार आहोत. त्याचे कवी आहेत संत एकनाथ महाराज. श्रेष्ठ असे संत कवी होऊन गेलेले आहेत. संत एकनाथ महाराज यांनी चतुश्लोकी भागवत हा पहिला ग्रंथ रचला होता. त्यानंतर रुक्मिणी स्वयंवर हे त्यांचं आख्यान काव्य त्यांनी लिहिलं होतं. त्यानंतर ज्ञानेश्वरी या ग्रंथाची पाठ शुद्ध प्रत तयार केली होती. त्यानंतर वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान आणि आचार धर्म यांचा मानवतावादी भूमिकेतून त्यांनी सातत्याने म्हणजे सतत प्रसार केला होता. जोहार, गवळणी, आरत्या, अभंग, भारुडे यासारख्या काव्यरचनेतून लोकशिक्षणाचे कार्य प्रभावीपणे त्यांनी केले होते. जातीपातीचा भेद न मानता सर्वसामान्यांना आपल्या कार्यातून त्यांनी सामावून घेतलं होतं. भारूड हा जो काव्यप्रकार आहे हा संत ज्ञानेश्वर महाराजांनी प्रथम आणला होता. संत एकनाथ महाराजांनी तो विशेष लोकप्रिय केला. अतिशय सुगम म्हणजे सोप्या व चटकन आकर्षित करून घेतील अशी भारुडं त्यांनी रचली. आता भारूड म्हटलं की एकनाथ महाराज असा ठसा जनमानसात उमटला आहे. म्हणजे भारूड म्हटलं की संत एकनाथांचंच नाव डोळ्यासमोर येतं. भारूड हे आध्यात्मिक रूपक आहे. म्हणजे एखादी गोष्ट लोकांना सांगायची असेल तर त्याच्यावर अध्यात्माचं रूप करून ते लोकांना सांगितलं जात असतो. सर्वसामान्य जनतेला पारमार्थिक नीतीची शिकवण द्यावी हा त्यामागील उद्देश असतो. संत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या भारुडातून सांसारिकांना परिचित अशा रूपकाचा वापर करून शिकवण दिली. संत एकनाथ महाराज यांनी सर्वसामान्य लोकांना त्यांच्या रोजच्या व्यवहारातल्या ओळखीच्या अशा रूपकांचा किंवा उदाहरणांचा वापर करून त्यांना शिकवण दिलेली आहे. एकनाथी भारूडची रचना विलक्षण, नाट्यपूर्ण आणि चटकन पकड घेणारी आहे. मनाचं पटकन पकड घेणारी आहे. संत एकनाथ महाराज यांनी जवळपास 300 भारुडे रचली आहेत. त्यांची काही भारुडं हिंदीमध्ये पण आहेत, हिंदी भाषेत पण आहे. विंचू चावला हे संत एकनाथ महाराजांचं सुप्रसिद्ध आणि नाट्यमय असं भारूड आहे. या भारुडातील विंचू हे काम आणि क्रोध या विकारांचं प्रतीक आहे, म्हणजे चिन्ह आहे. काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग, संताप. अनिर्बंध इच्छा आणि क्रोध यांनी जीवन दूषित होतो. कामक्रोधाची बाधा झाली की माणूस विंचू चावल्याप्रमाणे बेताल वागू लागतो. विंचवाच्या चावण्यामुळे शरीरामध्ये विष भिनून त्याला असह्य वेदना होतात. तसेच काम आणि क्रोधाच्या बाधेमुळे सुद्धा मानवी जीवन हे अविचारी होते. माणसाला विचार सुचत नाही, त्याची सद्विवेक बुद्धी सगळी नाहीशी होऊन जाते. त्यावर उपाय म्हणजे कामक्रोधांनी बाधित झाल्यावर सत्वगुणांचा आश्रय घ्यावा. म्हणजेच काय तर आपल्या मनामध्ये काम क्रोध या गोष्टी वाढल्या तर आपण आपल्या मनामध्ये चांगले विचार आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपला राग आपोआप शांत व्हायला लागतो, कमी व्हायला लागतो. संत एकनाथ महाराज यांनी भारुडामधून अंधश्रद्धेवर कोरडे ओढले आहेत. अंधश्रद्धेवरून कोरडे ओढले म्हणजे काय, चाबकाचे फटकारे दिलेले आहेत, शाब्दिक असे. इथे सुद्धा अंगारे धुपारे या अंधश्रद्धेवर प्रहार केलेला आहे. इथे सुद्धा त्याने अंगारे धुपारे ही जी काय अंधश्रद्धा आहे त्याच्यावर त्याने आघात केलेला आहे. अंगारास लावायचा असेल तर तो सत्वगुणांचा, सद्गुणांचा
लावा, त्याचा सद्गुणांचा स्वीकार करा असं ते म्हणतात. ते मग दुर्गुण जाऊन सद्गुणांचा विकास होईल आणि समाधान लाभेल असा मोलाचा उपदेश संत एकनाथ महाराजांनी या भारुडातून केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ते भारुडाचं एकदा वाचन करू. बघा मग आता. विंचू चावला, वृश्चिक चावला, कामक्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला, मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. ह्या विंचवाला उतारा, तमगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळे उतरे झरझरा, सत्व उतारा देऊन अवघा सारिला तमगुण, किंचित राहिली फुणफुण, शांत केली जनार्दने. श्री सकल संतगाथा खंड 2 ह्याच्यामधलं या ठिकाणी हे भारुड ह्याच्यामध्ये होतं ते भारुड या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. आता बघा, आपण प्रत्यक्ष त्या भारुडाला सुरुवात करू. की विंचू चावला, वृश्चिक चावला, कामक्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. आता विंचू या शब्दाला समानार्थी शब्द आहे वृश्चिक. वृश्चिक हा शब्द संस्कृत भाषेतला आहे. विंचू चावला, वृश्चिक चावला म्हणजे एकाच अर्थाचा शब्द दुसऱ्यांदा वापरून या ठिकाणी संत एकनाथांनी एक भाषेमधली किंवा त्या गोष्टीची तीव्रता जास्त जाणवावी म्हणून त्यांनी तो शब्द वापरलेला आहे. की विंचू चावला, वृश्चिक चावला, कामक्रोध विंचू चावला. की माणूस जो असतो त्याचे 6 शत्रू असतात, त्याला षड्रिपू म्हणतात. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह हे जे काही 6 असे माणसाचे शत्रू आहेत, तर त्याच्यापैकी काम क्रोध रूपी विंचू जर कधी माणसाला चावला तर काय अवस्था होते माणसाची. तर जर एखाद्या माणसाला खूप संताप आला, खूप राग आला, तर त्या ठिकाणी त्याच्यामधली तामसी वृत्ती वाढते आणि तमरूपी घाम त्याच्या अंगाला येतो. विंचू चावला, वृश्चिक चावला म्हणजेच त्या ठिकाणी माणसाच्या संतापामुळे, कामक्रोधामुळे त्याची अवस्था किती दारुण होते, किती भयान होते, हे या द्विरुक्तीतून म्हणजेच विंचू ह्या शब्दाच्या डबल वापरामुळे त्यांनी ते या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. पुढे ते म्हणतात की पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. आता या ठिकाणी पंचप्राण म्हटलेलं आहे. तसं पाहिलं तर आपल्या शरीरामध्ये एकंदर 11 प्राण असतात. पहिला जो असतो तो आत्मा. हा जो असतो हा काहीच कार्य करत नसतो, तरी पण त्याच्यामुळे इतर सर्व प्राणांचे कार्य चालत असतं. दुसरा आहे जो प्राण. त्यानंतर अपान, समान, उदान, व्यान, त्यानंतर नाग, कुर्म, कृकर, देवदत्त आणि धनंजय असे एकंदर आपल्या शरीरामध्ये 11 प्राण असतात. त्यापैकी प्राण, अपान, समान, उदान, व्यान हे जे प्राण हे आपल्या शरीरातील दैनंदिन क्रिया करत असतात. त्यापैकी एकाचं जरी कार्य बिघडलं तरी पण शरीराचं सर्व कार्य बंद पडण्याची शक्यता असते आणि त्यामुळेच त्यांना पंचप्राण असं म्हटलं जातं. तर पंचप्राण कोणते? तर प्राण, अपान, समान, उदान, व्यान हे आपल्या शरीरातले पंचप्राण आहे. तर दुसरे जे 5 प्राण आहेत ते म्हणजे नाग. दुसरे 5 प्राण जे ते नाग, कुर्म, कृकर, देवदत्त, धनंजय यांचं कार्य बिघडलं तर मृत्यू येत नाही. प्राण म्हणजे काय? तर आपण जो श्वासोश्वास करतो तो प्राण. उदान वायू असतो तो श्वास सोडण्याचं काम करत असतो, श्वास बाहेर सोडण्याचं काम. समान म्हणजे काय? आपण जे जे शरीरामध्ये घेतो ते पचण्यासाठी योग्य ठिकाणी नेण्याचं कार्य करतो. व्यान हा जो आहे तो हृदयाचं कार्य करत असतो. अपान वायू जो असतो तो मलमूत्र विसर्जनाचं कार्य करत असतो. आणि आपल्या घशाशी कधी कधी अन्न येतो तर ते नाग ह्या नावाच्या प्राणामुळे येत असतं. आपल्या डोळ्यांची, पापण्यांची जी हालचाल असते ती ह्या कुर्म प्राणामुळे होते आणि भूक, तहान जे ते कृकर या प्राणामुळे लागत असते आणि उचकी जी येते आपल्याला धनंजय या प्राणामुळे लागते.
तर आपल्याला पंचप्राण बघायचे. तर पंचप्राण म्हणजे कोणते? तर या ठिकाणी प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान. ते पंचप्राण आपले जे शरीरातले की त्यांचं एखाद्याचं जरी कार्य बिघडलं तरी पण त्या ठिकाणी आपलं प्राण व्याकुळ होतं, आपला प्राण जायला कळतो, आपल्याला मरण यातना होतात. तर या ठिकाणी माणसाचं जर कधी काम क्रोधामुळे संतुलन बिघडलं तर त्या ठिकाणी पंचप्राण व्याकुळ होतात. त्यामुळे त्या माणसाला असह्य अशा वेदना होतात, त्याच्या सर्वांगाचा दाह होतो. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने. आता इंगळी हा विंचवाचाच प्रकार आहे. तर इंगळी जी ती विंचवाची जी मादी असते तिला इंगळी म्हणतात. तर या ठिकाणी माणूस जो असतो त्या इंगळीसारखाच अतिशय विषारी असतो, म्हणजेच दुष्ट प्रवृत्तीचा असतो. आणि हा जो माणूस आहे त्याने मला त्या मनुष्यरूपी इंगळीने अतिशय दारुण असा भयानक असा नांगा म्हणजे चावा घेतलेला आहे. सर्वांगी वेदना जाणं त्या इंगळीची, आणि त्या इंगळीची सर्वांगात वेदना होते, सर्व शरीरामध्ये त्याचा दाह होतोय असं या ठिकाणी. की माणसाचं जे काही काम क्रोध कधी संताप वाढला तर त्या ठिकाणी माणसाचं सर्व जीवन हे अतिशय वाईट अशा अवस्थेला जाऊन पोचत असतो. ह्या उंचवाला उतारा तमगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. मग संत एकनाथ महाराज सांगतात ते माणसांना की तुमच्यामधले जे काही काम क्रोधरूपी जे काही विंचू आहे त्या कामक्रोधाला, त्या विंचवाला उतारा काय, उपाय काय? तर तमोगुण मागे सरा. आपल्यामध्ये जे काही तमोगुण आहे, आपल्यामध्ये सत्व, रज आणि तमो हे 3 प्रकारचे प्रवृत्ती असते, सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. तर त्या ठिकाणी सत्वगुण थोड्या प्रमाणात असतो, पण आपल्यामध्ये रजगुण आणि तमोगुण जास्त असतो. त्यात काही माणसांमध्ये तमोगुण जास्त असतो, काहीमध्ये रजगुण जास्त असतो. तर आपल्यामध्ये जो काही काम क्रोधरूपी विंचू आहे की त्याच्यामुळे आपलं सर्व शरीर त्या ठिकाणी वेदनेने भरून गेलेलं आहे. तर त्याला कारण म्हणजे काय, तर आपल्यामधला तम हा गुण, तर तो तमोगुण जो आहे तो आपण कमी केला पाहिजे, नाहीसा केला पाहिजे. सत्वगुण लावा अंगारा. सत्वगुण म्हणजे काय, चांगले विचार, आपल्या मनातले सर्व वाईट विचार. तमोगुण म्हणजे वाईट विचार सगळे नष्ट करून टाका म्हणे, आणि त्याच्या जागी आपण चांगले गुण आपल्या मनामध्ये, चांगले विचार आपल्या मनामध्ये आणले पाहिजे. त्यामुळे काय होणार आहे, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझराने. सत्वरूपी अंगारा लावला, सत्वगुणरूपी अंगारा म्हणजेच काय, चांगले विचार आपण आपल्या मनात निर्माण केले तर आपल्यामधला तो विंचू इंगळी जी आहे तिचं जे विष आहे, काय जे काही वाईट विचार आहे ते काय होतात, झरझर पटापट उतरून जातात, नष्ट होतात. सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली खुण खुण, शांत केली जनार्दने. संत एकनाथ म्हणतात की सत्व उतारा देऊन म्हणजे काय, आपल्या मनामध्ये आपण सत्वगुण, चांगले गुण, चांगले विचार निर्माण केल्यानंतर काय होतं की आपल्या मनामध्ये जे काही वाईट विचार आहेत ते सगळे नाहीसे होतात. आणि मग किंचित राहिली फुणफुण, शांत केली जनार्दने. जर कधी त्याची किंचित अशी फुणफुण म्हणजे कसर राहिली, थोडंसं त्याच्यामधली वेदना राहिली, तर ती जनार्दन म्हणजे काय, संत एकनाथ महाराजांचे जे गुरु होते संत जनार्दन महाराज, तर गुरुच्या चरणाला आपण त्या ठिकाणी शरण गेलं पाहिजे. आणि हा जो जनार्दन आहे, हा जो सद्गुरू आहे, तो आपल्या या ठिकाणची जी काही वेदना आहे ती पूर्णपणे नष्ट करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी विंचू चावला या भारुडामध्ये माणसामधले जे काही सत्व गुण आहेत ते वाढीला लावले पाहिजे आणि तमोगुण नाहीसे केले पाहिजे. काम क्रोधावर विजय मिळवला पाहिजे. त्यामुळे माणसाचं सर्व काम जे आहे ते व्यवस्थित होत असतो आणि माणसामधली सत्प्रवृत्ती वाढीस लागत असते. तर हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हे भारूड जे आहे ते 11वीत पण शिकलो होतोच. आता आपण दुसऱ्या नपात हे 12वीत बघितलेलं आहे. तर ठीक आहे, पुढच्या वेळेस आपण दुसरा भाग बघणार आहोत. धन्यवाद.